तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब, आमचे मार्गदर्शक देखील आणि अत्यंत मनापासून प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय माजी मंत्री थोरात साहेब, मंचावर उपस्थित आदरणीय कोळसे पाटील साहेब, आजचे उत्सव मूर्ती आणि ज्यांचा सत्कार आपण आयोजित केलेला आहे त्या तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून ज्यांना आपण लोकसभेवर पाठवलं ते आमचे मित्र आणि जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे. खरं तर अनेक मान्यवर आहेत. मला असं वाटतं की मी सर्वांची माफी मागतो, कारण पवार साहेबांना पुण्याला जायचं आहे आणि अगोदरच कार्यक्रमाला आपल्याला देखील खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे मला सगळेजण समजून घेतील. सन्मान्य मंच आणि समोर उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनींनो आणि पत्रकार बांधवांनो, मला मनापासून आनंद आहे की आज छत्रपती बसा लंके साहेबांचे स्वागत. मला आनंद की पंजा या निशाणीवर, हाताच्या चिन्हावर माझे वडील कैलासवासी अंकुशराव टोपे साहेब 89 ते 95 असे खासदार होते आणि त्यानंतर पुन्हा पंजा या निवडणुकीवर किंवा निशाणीवर खासदार जर कोणी होत असेल तर ते डॉक्टर कल्याण काळे झालेले. आणि मला त्यामध्ये जास्त आनंद यासाठी आहे की मधला कार्यकाळ हा फार मोठा कार्यकाळ गेला आणि आपल्याला त्यात यश मिळू शकलं नाही. आणि म्हणून एक जायंट किलर म्हणून मी डॉक्टर कल्याण काळे यांना संबोधित करू इच्छितो. एक नक्कीच आहे की अतिशय चांगली भट्टी जमली होती. मी भट्टी यासाठी म्हणेन की सगळ्यात पहिलं असतं की देशातलं राज्यातलं वातावरण ते सुद्धा भाजपच्या विरोधात होतं आणि या सगळ्या भट्टीत राईट उमेदवार मिळणं फार गरजेचं असतं. आणि त्यामुळे मी त्यामध्ये डॉक्टर कल्याणजींना सांगितलं की आता मात्र तुम्हाला लढावं लागेल, नाहीतर मग मला गळ्यात माल टाकली जाईल, त्यापेक्षा तुम्ही लढा, कारण तुमचा मतदारसंघ माझा मतदारसंघ येत नाहीये. आणि त्यांना मी सांगितलं, त्यांनी ऐकलं आणि आज ते खासदार झाले. मला वाटतं त्यांचं निश्चित प्रकारे मागच्या वेळी थोडी कानावरून गोळी गेली होती आणि जरा होम पिचवरच त्यांचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. पण यावेळी छत्रपती संभाजीनगरच्या तिन्ही मतदारसंघाचं मी जाहीरपणे अभिनंदन करेल की तुम्ही खूप मोठं यश दिलेलं आहे. पण आम्ही जालनाकरांनी सुद्धा कुठेही कमी पडलेलो नाही. आमच्या तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही सुद्धा प्लस आहोत आणि त्याचं सुद्धा आम्हाला मनापासूनचा आनंद. त्यामुळे आता सर्व काही व्यवस्थित झालंय. मला असं वाटतं की या निवडणुका कशा जिंकायच्या असतात याला आता 2 तर दिग्गज होतेच की जे कधीच अजून पाठ ज्यांची लागली नाही, ते आदरणीय पवार साहेब ज्यांनी 14 निवडणुका लढवल्या, 57 वर्ष कोणत्या ना कोणत्या सभागृहामध्ये आहेत, त्यांना कुणी पाठ लावू शकले नाही. आणि दुसरे आपले काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी, त्यांनी सुद्धा 8 निवडणुका लढवल्या आणि चढत्या आलिकानी ते पण निवडून येत आहेत. त्यामुळे मला वाटतं इथं जे आमदार आहेत त्यांना आमदारकी टिकवायची असेल, ज्यांना आमदार व्हायचं असेल आणि ज्यांना आमदार झाल्यासारखं वाटत असेल, त्या सगळ्यांनीच दोघांकडून शिकलंच पाहिजे. म्हणून त्यांचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. आणि त्यात आत्ताच एक अत्यंत लुकडा सुकडा पैलवान आलेला आहे की ज्यांनी फार मोठी कुस्ती करून महाराष्ट्रात आणि देशात नाव लौकिक केलेले, ते दुसरे जायंट किलर म्हणता येऊ शकतील अशा पद्धतीचं एका मोठ्या धनशक्तीला पाडून त्यांनी या ठिकाणी कशा पद्धतीनं निवडून येऊ शकतं कोणत्याही गोष्टीवर ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. मला असं वाटतं की डॉक्टर कल्याण काळेमध्ये खूप चांगले चांगले नेतृत्वाचे गुण आहेत, ज्यामध्ये नम्रता आहे, ज्यामध्ये सर्वांना घेऊन चालण्याची खूबी आहे, अतिशय हाताला धरून
जरा आमदारांना घेऊन जात होते, पण आता खासदारांना सुद्धा घेऊन जाता येईल असं मनगट कल्याण काळेंचं आहे की ज्याला सगळ्यांना धरता येईल आणि वळून आपापले कामं करून घेता येईल अशा स्वरूपाचं कल्याण काळेंचा स्वभाव आहे आणि अत्यंत चांगले विनम्र असे व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व आपल्या दोन्ही जिल्ह्यांचं त्यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडून कार्य घडो आणि दिल्लीतले अनेक योजना अनेक गोष्टी ज्या कदाचित राज्यातल्या किंवा आपल्या लोकांना मतदारांपर्यंत आल्या नसतील त्या त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊ अशा पद्धतीच्या सदिच्छा देतो। आपल्या सगळ्यांकडून त्यांना मोठं सहकार्य मिळत राहील, आमच्याकडूनही खूप मोठं सहकार्य मिळत राहील आणि आपण सगळे मिळून या असलेल्या आपल्या लोकप्रतिनिधीला साथ देऊन आपल्या भागाचा विकास साधूया अशा पद्धतीची अपेक्षा बाळगतो। अधिक वेळ नेत्यांसाठी ठेवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।